हा लक्ष द्या. तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024च्या संदर्भात ज्या जागा सुटलेल्या होत्या आणि बऱ्याच दिवसातून ही परीक्षा म्हणजे ऍड आलेली होती आणि त्या संदर्भात बऱ्याच म्हणजे जे सगळेच विद्यार्थी आहेत त्यांना या परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचं काहीच माहिती नाही. म्हणजे एक्झाम कधी होईल, ही परीक्षा कोण घेईल, तर या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळणार आहे. साधारणतः 3-4 मिनिटाचा हा व्हिडिओ होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुढच्या संदर्भातल्या क्लिअर होणार आहेत. त्याच्या अगोदर एक मुद्दा सांगतो की परीक्षेची डेट जवळच आलेली आहे, त्याच्यामुळे तुमचा अभ्यास चेक करण्यासाठी ही जी टेस्ट सिरीज आहे यामध्ये जी पद आहेत हे सर्व पदाच्या संदर्भात टेक्निकल नॉन टेक्निकल घटक करून वेगवेगळ्या अशा 5 टेस्ट आपण बनवलेल्या आहेत. प्रत्येक घटकासाठी 5 आहेत. मग कनिष्ठ लिपिक असेल, न्याय सहाय्यक, सायबर वगैरे सगळे असेल तर या संदर्भातली टेस्ट ही तुम्ही जॉईन करू शकता. ह्यातून तुम्हाला तुमचा अभ्यास चेक करणं अत्यंत सोपं जाईल. त्या संदर्भात जॉईन करण्यासाठी 7038 155 255 वरती कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती जाऊन सुद्धा तुम्ही तिथून ऍप डाउनलोड करून ही टेस्ट देऊ शकता. किती वेळा टेस्ट सोडवू शकता, काय अडचण नाही. पुढचा मुद्दा लक्षात घ्या की या संदर्भातली टेक्निकल बॅच पण आहे. ज्याचं टेक्निकल कंप्लीट नाही झालं, जसं की केमिस्ट्री असेल, फॉरेन्सिक असेल, तर ते टेक्निकलच्या संदर्भात 499 आणि त्या 5 टेस्ट सुद्धा त्यांना ते फ्री राहतील. तर या गोष्टी झाल्या धंद्या पाण्याच्या, त्या तुम्हाला मी बोललो बरोबर आहे. तर इथं तुम्हालाही त्याचा जबरदस्त फायदा होणार आहे. त्यामध्ये काय डाऊट नाही, शंका नाही, हरकत नाही. आता बघूयात आपण की ही जी एक्झाम आहे, एक्झाम कोण घेणार आहे. तर ही एक्झाम जी आहे ही TCS कंपनी एक्झाम घेणार आहे. कोण आहे? TCS कंपनी एक्झाम घेणार आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. आणि एक्झाम साधारणतः कधी होऊ शकते, तर आपल्या विश्वसनीय सूत्राकडून कळालेल्या माहितीनुसार 18 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या मध्ये हे एक्झाम होऊ शकते असं बोललं जाते. आणि तुम्ही सुद्धा हीच तारीख डोक्यात ठेवा की 18 ते 30 सप्टेंबरच्या मध्ये एक्झाम होऊ शकते. आता महाराष्ट्राचा इतिहास आपला माहित आहे की ठरलेल्या परीक्षा सुद्धा आपल्या पुढे जातात. त्याच्यामुळे याच्याबद्दल असं काय घडेल का, तर त्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा की ही एक्झामची तयारी आहे, त्यानुसार राहिलेलं तुमचं रिव्हिजन असेल, राहिलेलं तुमचं या ठिकाणी टेस्ट सोडवणं असेल, या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे लागा. का तर अशा जागा ह्या पोस्ट वारंवार सुटत नाहीत. का तर 2018 नंतर 2024 याला उजळलेला आहे. त्याच्यामुळं आणि इतर परीक्षाही सध्या ह्या क्वालिफिकेशनच्या विद्यार्थ्यांच्या एवढ्या कोणत्या नाहीत. ते तुम्ही लक्षात ठेवा आणि अनुसार तुम्ही तयारी सुरुवात करा. आणि जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवा, जास्तीत जास्त पेपर सोडवा, तुम्हाला लक्षात येईल. आणि आपलं तर तुम्हाला माहित आहे की TCS ची तज्ञ अकॅडमी आपण आहे. TCS, IBPS, का तर आपले 1000च्या वर रिझल्ट या ठिकाणी गेलेल्या परीक्षेतने आलेले आहेत. त्याच्यामुळं काय असतं काय नसतं हे सर्व आपण डोक्यात ठेवून हे सगळं बनवलेलं आहे. लक्षात येतंय? ठीक आहे. तर यानुसार तुम्ही 100% तयारी करा. बेस्ट ऑफ लक तुमच्या अभ्यासाला. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.